Hello students, welcome to Praveen Academy. We are studying 7 topic from Science 1, that is lenses. Today we study human eye and working of lens. Here I have drawn a figure of human eye. ह्युमन आयची मी या ठिकाणी फिगर ड्रॉ केलेले. तर हा जो भाग आहे हा फ्रंट व्ह्यू आहे, म्हणजे समोरून आय जर पाहिला तर तो असा दिसेल आणि साइडनं जर आय पाहिला तर तो यानुसार दिसेल. तर यानुसार या फिगर कशाची आहे, ह्युमन आयची फिगर आहे. तर इथं ह्युमन आय मध्ये हा आय बॉल प्रेझेंट असतो. काय असतो, आय बॉल. तर हा साधारणतः स्पेरिकल शेपचा असतो. कसा असतो, स्पेरिकल शेपचा, आणि याचा डायमीटर 2.4 सेंटीमीटर इतका डायमीटर असेल. तर हा जो आयबॉल आहे ह्युमन बिईंग मध्ये, याचा डायमीटर किती असतो, 2.4 सेंटीमीटर इतका असतो. तर आता फ्रंटनं जर आपण आय पाहिला, समोरून जर आय जर पाहिला तर आपल्याला कसं दिसेल बाबर आता. तर या ठिकाणी हा जो भाग आहे हा कशाचा भाग येतो बाबर, हा इथून एवढा भाग आहे. तर याच्यामध्ये याच्या आउटसाइडला व्हाईट पार्ट असतो. हा जो सर्कल केलेला आहे याच्या बाहेरचा भाग व्हाईट पार्ट असतो. याला आपण काय म्हणतो, स्क्लेरा म्हणतो. याला काय म्हणतो, स्क्लेरा. आणि हा जो सर्कलचा भाग आहे तर याच्यावरती हे असं बल्ज केलेला भाग असतो. कसा असतो, बल्ज केलेला, म्हणजे वरती अशी टोपीसारखा भाग असेल. तर हा टोपीसारखा भाग इथं असा असेल आणि या ठिकाणी हा असा दिसतो. तर हा जो टोपीसारखा भाग वरती प्रेझेंट असतो याला काय म्हणायचं, कॉर्निया म्हणतो. तर कॉर्निया हा ट्रान्सपरंट बनलेला असतो. कसा असतो, ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट मध्ये याच्यामध्ये लाईट आरपार पास होऊ शकते. तर आता कॉर्नियामध्ये मॅक्सिमम लाईटचं काय होतं, रिफ्रॅक्शन होत असतं. काय होत असतं, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय, लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये आली तर काय होते, बेंड होते. तर मॅक्सिमम लाईटचं रिफ्रॅक्शन हे कुठं होत असतं, कॉर्नियाच्या ठिकाणी होत असतं. ओके. आता हा भाग कॉर्नियाचा भाग झाला. हा भाग इथून एवढा भाग कोणता झाला, कॉर्नियाचा. आता याच्या आतमध्ये हा ब्ल्यू कलरचा भाग दाखवलेला बाबर, हा ब्ल्यू कलरचा भाग. तर हा ब्ल्यू कलरचा भाग समोरून पाहिला तर असा दिसेल आणि साइडनं पाहिला तर हा असा दिसतो बाबा. हा जो भाग आहे ब्ल्यू कलरचा भाग. तर ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इरिस म्हणतो. याला काय म्हणतो, इरिस. तर हा भाग इरिसचा आहे. समोरून पाहिला तर इरिस असा दिसतो आणि साइडनं पाहिला तर इथून एवढा भाग इरिसचा, इथून एवढा भाग कोणता आहे, इरिसचा. तर इथं डोळ्याचा कलर जो आहे तो कशावरती अवलंबून असतो, इरिसच्या कलरवरती अवलंबून असतो. काही जणांचे आईज जे असतात, डोळे, तर हे कसे असतात, ब्लॅक कलरचे असतात. तर तो इरिसचा कलर ब्लॅक असतो. काही जणांचे ब्राऊन असतात, तर इरिसचा कलर ब्राऊन असतो. त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश पर्सन्स जर पाहिले असतील तर इंग्लिश पर्सनच्या इरिसचा कलर हा ब्ल्यू असतो. जर्मन पर्सन जे असतात शक्यतो यांच्या इरिसचा कलर हा कसा असतो, ग्रीन असतो. ओके. तर मी एकदा म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेलेलो होतो, आय स्पेशलिस्ट. तर तिथं त्यांनी अशी फिगर दाखवलेली होती वरती असं त्यांच्या ओपीडी मध्ये. तर तिथं जवळजवळ 12 ते 15 प्रकार होते, वेगवेगळे कलरचे होते. म्हणजे हा जो इरिस आहे याच्या कलरवरती पर्सनचा डोळ्याचा कलर अवलंबून असतो. तर याला काय म्हणायचं, इरिस. तर या इरिसचा काय उपयोग असतो, तर इरिस बिहेव्स ऍज अ डायफ्रॅम. हा काय म्हणून बिहेव होतो, डायफ्रॅम. डायफ्रॅम म्हणजे काय, पडदा. तर इथं इरिस बघा बरं का, इरिस या ठिकाणी काय झालंय बाबर, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. इथं इरिस काय झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हे असं वरती गेलेलं आहे बाबर.
आणि या ठिकाणी इरिस काय झालेलं आहे बाबर, रिलॅक्स झालेलं आहे. रिलॅक्स झालं की आतमध्ये हे होल असतं, तर याला आपण काय म्हणतो, प्युपिल म्हणतो. हे जे आतलं होल आहे याला काय म्हणायचं, प्युपिल. तर इथं प्युपिल लहान आहे, इथं प्युपिल कशी आहे, मोठी. तर हा इरिसचं काय काम असतं, इरिस कंट्रोल्स द लाईट एंटरिंग इनटू द आईज. तर आता ज्यावेळी खूप प्रखर लाईट असते त्यावेळी इरिस असा दिसतो, आणि ज्यावेळी डिम लाईट असते त्यावेळी इरिस असा बनतो. जेणेकरून प्रखर लाईट असते त्यावेळी डोळ्याची बाहुली लहान होते, म्हणजे इरिस या ठिकाणी रिलॅक्स होतो आणि डोळ्याची बाहुली कशी केली जाते, छोटी केली जाते. आणि ज्यावेळी डिम लाईट असते त्यावेळी इरिस काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, आणि जेणेकरून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते आणि आतमध्ये आत जास्त लाईट एंट्री केली जाऊ शकते. तर आता इथं इरिस बघा बरं, आता इरिस मी या ठिकाणी असा दाखवू शकतोय. हे बघा बरं, आता हे जर दाखवायचं असेल तर काय झालं बघा बरं, आता हे खाली आला इरिसचा भाग, म्हणजे डोळ्याची बाहुली कशी झाली, लहान. इथून एवढा भाग कशाचा आहे, डोळ्याच्या बाहुलीचा भाग आहे. तर इथं इरिस काय झाला बाबर, रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स झालेला आहे म्हणजे हे अशी कंडिशन आहे. आणि ज्यावेळी इरिस असा कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे हे असं होईल बाबर, वरती गेला, मग डोळ्याची बाहुली कशी झाली बाबर, मोठी झाली. आणि मगाच्या कंडिशन मध्ये हे असं जर केलं तर डोळ्याची बाहुली काय झाली, लहान झाली. तर हा जो इरिस आहे हा आईज मध्ये किती लाईट एंट्री करायची म्हणजे लाईट वरती कंट्रोल करत असतो, आणि हा ऑटोमॅटिक कंट्रोल असतो. ऑटोमॅटिक कंट्रोल म्हणजेच काय, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम नसतो. म्हणजे लाईट जर खूप आली तर डोळ्याची बाहुली लहान होते, लाईट जर कमी झाली तर डोळ्याची बाहुली मोठी होते, आपोआप होते. आपण सांगितलं की डोळ्याची बाहुली लहान होते, नाही होणार. आपण ठरवलं डोळ्याची बाहुली मोठी करूया, नाही. तर हे लाईटनं आपोआप कंट्रोल केलं जातं. हे कशानुसार असतं, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम नुसार असेल. ओके. आता याच्या पुढं आतमध्ये या इरिसच्या आतमध्ये लेन्स असतं, आणि हे कसं असेल लेन्स, डबल कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स असेल. हे कसं असेल, डबल कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. तर या लेन्स मध्ये हे लेन्स जे आहे ते कसं होऊ शकतं, समजा हे लेन्स आहे तर हे असं फुगीर पण बनू शकतं, चपट पण बनू शकतं. तर हे ऍडजस्ट होत असतं, लेन्स काय होत असतं, ऍडजस्ट. आणि फोकल लेंथ याच्यामुळं ठराविक ऍडजस्टमेंट केली जाते. तर आता याचं वर्किंग कसं होतं ह्युमन आयच्या बाबतीत, तर या ठिकाणी लाईट आतमध्ये एंट्री झाली. लाईट आतमध्ये एंट्री झाली की मग काय होतं बाबर, आता तर ऑब्जेक्ट असा असेल, ऑब्जेक्ट. तर याची इमेज कशी होते बाबर, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज होते. हा ऑब्जेक्ट असा असेल तर इमेज अशी असते. तर ही इमेज कशावरती फॉल होते बाबर, रेटिनावरती फॉल होते. आणि रेटिनावरती फॉल झाल्यानंतर रेटिना हा सेन्सिटिव्ह असतो, तर त्याच्यापासून इलेक्ट्रिकल सिग्नल्स तयार होतात, आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑप्टिकल नर्व पासून हे ब्रेन कडे पास केले जातात, आणि ब्रेन डिसाइड करतो की त्या ठिकाणी कोणता ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट कसा दिसतो, जसा दिसतो तसा. म्हणजे आता पेन मी इथं पाहत असेल असा, तर मला इथं ब्रेन कसा डिसाइड करतो, जसा मी पेन पाहतोय त्या पद्धतीनं पेन मला इथं दिसेल. परंतु रेटिनावरती त्याची इमेज अशी उलट असणार आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड असणार आहे. पण मला पेन कसा दिसणार आहे, हा उभाच दिसणार आहे. तर या पद्धतीनं काय होत असतं, ह्युमन आय जो आहे याचं वर्किंग होत असतं. आता या ठिकाणी आपण हा भाग पाहणार आहोत. तर इथे मी दोन फिगर्स ड्रॉ केलेले आहेत. तर या ठिकाणी डिस्टंट ऑब्जेक्ट असेल, लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट. डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे काय,
खूप लांबच्या अंतरावरून लाईट जर येत असेल तर हे जे लेन्स आहे हे कसं बनतं, फ्लॅट बनेल. लेन्स कसं बनेल, फ्लॅट. बाबर आता हे असं फुगीर आहे, फुगीरच्या ऐवजी कसं बनेल बाबर, फ्लॅट लेन्स बनेल. जेणेकरून याची इमेज कुठं फॉल होईल बाबर, रेटिनावरती होईल. आणि मग रेटिनावरती फॉल झाल्यानंतर तिथून इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतील, ऑप्टिकल नर्व मधून ते पुढं पास होतात. हे कोणतं झालं, लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट्स, म्हणजे खूप लांबून अंतरावरून लाईट रे जर आले तर लेन्स हे कसं, हे बाबर असं फुगीर आहे, ते कसं बनेल, फ्लॅट बनेल. ओके. आणि लेन्स बिकम राउंडेड. तर इथं लाईट कमिंग फ्रॉम नियर बाय ऑब्जेक्ट, म्हणजे इथून जर पाहत असेल तर हे लेन्स कसं बनतं, फुगीर बनतं. जेणेकरून याची इमेज कुठं तयार होते बाबर, रेटिनावरती तयार होते. आणि रेटिनावरती इमेज तयार झाली की मग इथं इलेक्ट्रिकल सिग्नल्स तयार होतात आणि ते कुठं पास केले जातात, ब्रेनकडं पास केले जातात. तर इथं आपण काय पाहतोय, ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ लेन्स. तर हे लेन्स काय होत असतं, सतत, म्हणजे आपण लांब पाहतोय, जवळ पाहतोय, तर हे लेन्स काय होत असतं, सतत ऍडजस्ट होत असतं. तर ही जी लेन्सची पॉवर, फोकल लेंथ ऍडजस्ट करण्याची, यालाच आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय, लेन्स जे आहे हे सतत कमी जास्त होत असतं, फोकल लेंथ. आणि इमेज नेहमी कुठं तयार होते, रेटिनावरती तयार होते. तर ही जी लेन्सची पॉवर स्वतः फोकल लेंथ ऍडजस्ट करण्याची, यालाच आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ अकोमोडेशन असं आपण म्हणू शकतो. तर इथं हे जे फोकल लेंथ आहे, लेन्स आहे, याची फोकल लेंथ किती असते, साधारणतः 2 सेंटीमीटर इतकी असते. किती असते, 2 सेंटीमीटर इतकी. आणि इथं हा जो इरिस आहे तो काय करतो, आतमध्ये येणारी लाईट कंट्रोल करतो. म्हणजे ब्राईट लाईट असेल तर इरिस असा बनतो, असा बनतो, ब्राईट लाईट असेल तर. आणि जर डीम लाईट असेल तर इरिस असा बनतो. तर यानुसार काय होत असतं, तर ह्युमन बिईंग मध्ये आईच्या बाबतीत वर्किंग होत असतं. ओके. Here we study defects of vision and their corrections. तर इथं विजनचे काय डिफेक्ट्स आहेत हा भाग आपण पाहतोय. तर 1 नंबरला नियर साइटेडनेस. नियर साइटेडनेस म्हणजे काय, जवळचं क्लिअरली पाहू शकतो, जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, याला नियर साइटेडनेस म्हणायचं. किंवा यालाच आपण काय म्हणतो, मायोपिया म्हणतो. याला काय म्हणायचं, मायोपिया. तर आता इथं फिगर मध्ये आपण पाहणार आहोत, जवळचं कसं दिसू शकतं, लांबचं का दिसत नाही, आणि हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी कोणतं लेन्स यूज करायचं. तर आता ऑब्जेक्ट, नियर बाय ऑब्जेक्ट जर असेल तर बाबर हा ऑब्जेक्ट आईच्या कसा आहे, जवळ आहे. नियर बाय ऑब्जेक्ट जर असेल तर हा ऑब्जेक्टची इमेज कुठे तयार होते बाबर, रेटिनावरती तयार होते. नियर बाय ऑब्जेक्ट्स सीन क्लिअरली, नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली पाहू शकतो. आता मायोपिक आय म्हणजे काय लिहितोय, डिस्टंट ऑब्जेक्ट्स. इथं काय आहे, हे रेज खूप लांबून येतात, तर याला आपण डिस्टंट ऑब्जेक्ट पासून येणारे रेज. तर याची इमेज ही काय कुठं तयार होते, इन फ्रंट ऑफ रेटिना. रेटिनाच्या या साईडला तयार होते, इन फ्रंट ऑफ रेटिना, रेटिनाच्या समोर तयार होते. तर रेटिनाच्या समोर तयार झाल्यामुळं इथं तुम्हाला या ठिकाणी सेन्सेशन येणार नाही रेटिनावरती आणि इमेज दिसणार नाही. तर आता हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी कोणतं लेन्स यूज करायचं बाबर, आता कॉन्केव्ह लेन्स यूज करतोय. कोणतं लेन्स यूज करायचं, कॉन्केव्ह लेन्स. तर कॉन्केव्ह लेन्स यूज केल्यामुळे काय होतं बाबर, का
डिस्टंट ऑब्जेक्ट पासून येणारे रेज हे काय केलं जातं, कॉन्केव्ह लेन्स काय करेल तर ह्या रेजला बायफर्गेट करेल, म्हणजे बाहेरच्या बाजूला ढकलेल. इथं बाहेरच्या बाजूला ढकलले बाबा. ओके, हे रेज डायव्हर्ज होतात. काय होतात, डायव्हर्ज होतात. नंतर या लेन्स मधून पास होतात आणि इमेज कुठे तयार होते, रेटिनावरती तयार होते. इमेज कुठे तयार होते, रेटिनावरती. तर यानुसार मायोपिया हा कशानं करेक्ट केला जातो, कॉन्केव्ह लेन्सनं करेक्ट केला जातो. ओके, तर इथं करेक्शन फॉर नियर साइटेडनेस. तर या ठिकाणी आपण जो चष्मा यूज करतो तर या चष्म्याचा नंबर कसा असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे चष्म्याचा नंबर जर निगेटिव्ह असेल तर या पर्सन्सना जवळचं क्लिअरली दिसतं विदाउट चष्मा आणि लांबचं पाहण्यासाठी हा निगेटिव्हचा चष्मा यूज करतात. ओके, तर आता याचे कॉजेस आपण पाहणार आहोत. तर पहिला कॉज, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. तर हा जो कॉर्निया आहे याचा कर्वेचर वाढतो आणि आय लेन्सचा कर्वेचर सुद्धा काय होतो, वाढतो. ओके, आणि मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स. तर हे जे लेन्सला मसल असतात बाबा, हे लेन्स आहे हे कुणी हेल्ड केलेलं आहे, मसलनं. तर हे मसल काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स होतात. आणि कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्यामुळं हे लेन्सची फोकल लेंथ कमी जास्त होते बाबा. आता लेन्स मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर लेन्सला असं खेचून धरतील वरती आणि मसल जर रिलॅक्स झाले तर लेन्स कुठे येईल, असं फुगीर बनेल. तर हे लेन्स कमी जास्त होणं म्हणजे पॉवर ऑफ अकोमोडेशन हे कशावरती अवलंबून असेल, तर या मसल वरती अवलंबून असते. तर या मसलची पॉवर काय होते, कमी जास्त होते. तर इथं मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स. याच्यानंतर दुसरं रिझन आहे आयबॉल इलॉंगेट्स. तर हा आयबॉल असा आहे बाबा, स्पेरिकल. तर हा आयबॉल इलॉंगेट होतो म्हणजे लांबुडका होतो. त्यामुळं इमेज जी आहे ही रेटिनावरती तयार होत नाही, बट ऑकर्स इन फ्रंट ऑफ रेटिना. रेटिनाच्या समोर इमेज तयार होते. ओके, तर ही दोन रिझन्स आहेत कुणाचे, मायोपियाचे किंवा नियर साइटेडनेसचे. आता या ठिकाणी सेकंड डिफेक्ट पाहतोय, फार साइटेडनेस. फार साइटेडनेस म्हणजे काय, लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. फार साइटेडनेस किंवा यालाच काय म्हणायचं, हायपरमेट्रोपिया. फार साइटेडनेस म्हणजे काय, लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. तर आता इथं बाबा हे लांबचं कसं दिसतं, ओके, जवळचं का दिसत नाही, आणि हा चष्म्याचं म्हणजे जवळचं दिसण्यासाठी काय केलं पाहिजे, हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर लांबचं दिसतं कसं दिसतं, तर फार अवे ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. म्हणजे लांबून जे येणारे रेज आहेत यांची इमेज बरोबर रेटिनावरती पडते. ओके, तर आता हायपोमेट्रोपिक आय म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट असेल तर याची इमेज ऑकर्स बिहाइंड द रेटिना. रेटिनाच्या मागच्या बाजूला इमेज तयार होते. ओके, म्हणजे जवळचं नियर बाय ऑब्जेक्टची इमेज बिहाइंड द रेटिना होते. आता हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी काय करायचं, तर या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचं. कोणतं लेन्स यूज करतोय, कॉन्व्हेक्स लेन्स. त्यामुळे जवळचे येणारे जे ऑब्जेक्ट पासून रेज आहेत ते काय केले जाते, तर हे रेज काय केले जातात, थोडस आतल्या बाजूला वळवले जातात. या लेन्सना आत वळवले, परत हे लेन्स आहे यानं परत आत वळवले, जेणेकरून इमेज या ठिकाणी न बनता ती कुठं बनते, रेटिनावरती बनते. तर यानुसार आपण करेक्शन फॉर फार साइटेडनेस देऊ शकतो. आणि या ठिकाणी चष्मा जो असेल याचा नंबर हा कसा असेल, पॉझिटिव्ह.
म्हणजे पर्सनला विचारलं, त्या पर्सनच्या चष्म्याचा नंबर पॉझिटिव्ह असेल तर कोणतं लेन्स असेल बरोबर, कॉन्व्हेक्स लेन्स असेल. आणि त्या पर्सनला लांबचं क्लिअर दिसतं पण जवळचं क्लिअर दिसत नाही, तर यालाच आपण फार साइटेडनेस किंवा काय म्हणायचं, हायपरमेट्रोपिया म्हणतो. आता याचे आपण कॉजेस पाहणार आहोत. तर पहिलं कॉज, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. तर हा जो कॉर्निया होता, कर्वेचर इथं वाढला होता, तर आता काय होईल, कमी होईल. तर पहिलं रिझन, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. आता दुसरं रिझन, ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. आता आयबॉल कसा पाहिजे बरोबर, स्पेरिकल. तर इथं आयबॉल हा असा फ्लॅट बनतो. आयबॉल ऍक्च्युली असा पाहिजे, तसं झालंय का, नाही. तर तो असा फ्लॅट बनतो, चपटा बनतो. इथं कसा बनला होता बरोबर, लांबुडका बनला होता, इलॉंगेट झाला होता. पण इथं कसा बनलेला आहे, चपटा बनलेला. त्यामुळं इमेज ही बिहाइंड रेटिना तयार होते. इथं इमेज कुठे तयार होते, बिहाइंड रेटिना. आणि हे करेक्ट करण्यासाठी काय वापरायचं, तर कॉन्केव्ह लेन्स यूज करू शकतो. ओके, here we see next defect, that is presbyopia. Presbyopia, it is also called as old age problem. तर हा बऱ्याच वेळा ओल्ड एज मध्ये हा प्रॉब्लेम मिळत असतो. तर हा प्रॉब्लेम काय येत असतो, तर या ठिकाणी हे जे मसल असतात, की या मसलनं काय हेल्ड केलेलं आहे, लेन्स हेल्ड केलेला आहे. तर हा आयबॉलचा भाग झाला. कोणता भाग झाला, आयबॉलचा. तर हे जे मसल आहे, हे मसलनं लेन्सला हेल्ड केलेलं आहे. तर या मसलची पॉवर वीक होते आणि मसलची पॉवर वीक झाल्यामुळं आय लेन्सची फोकल लेंथ ऍडजस्ट होत नाही. फोकल लेंथ लेन्स जे असतं ते कसं पण बनलं पाहिजे, चपटं फुगीर असं बनलं पाहिजे. आणि हे कोण ऍडजस्ट करत असतं, हे मसल्स ऍडजस्ट करत असतात. तर या मसलची पॉवर कमी झाल्यामुळं ही फोकल लेंथ ऍडजस्ट होत नाही. तर यामुळं नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅनॉट सी क्लिअरली, जवळचे ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअरली दिसत नाही. तर ओल्ड पर्सन जर असतील तर त्यांच्या बाबतीत हे जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही. तर इथं सुईमध्ये दोरा घालणं वगैरे असल्या गोष्टी त्यांना दिसत नाही. तर इथं समटाइम्स पीपल सफर फ्रॉम नियर साइटेडनेस ऍज वेल ऍज फार साइटेडनेस. तर कधी कधी जवळचं पण दिसत नाही, लांबचं पण दिसत नाही. तर या केसमध्ये आपण काय वापरतो, बायफोकल लेन्सेस यूज करतो. बायफोकल लेन्सेस म्हणजे काय, कॉन्केव्ह लेन्स पण असतो आणि कॉन्व्हेक्स लेन्स पण असतो. तर इथं चष्म्यामध्ये निम्मा भाग कॉन्केव्ह लेन्सचा असतो, वरचा भाग, आणि खालचा भाग जो असतो तो कोणता असतो, कॉन्व्हेक्स लेन्सचा असतो. तर वरच्या भागानं काय करेक्ट केलं जातं, नियर साइटेडनेस करेक्ट केला जातो. आणि लोअर पार्ट इथं काय असतं, कॉन्व्हेक्स लेन्स असतं टू करेक्ट फार साइटेडनेस. म्हणजे जवळचं पाहण्यासाठी खालचा नंबर वापरायचा आणि दूरचं पाहण्यासाठी वरचा नंबर वापरायचा. तर यानुसार हा कोणता डिफेक्ट झाला, प्रेसबायोपिया. आता याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत, ऍपरंट साइज ऑफ ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आपल्याला लहान दिसतो किंवा मोठा दिसतो, हे कशावरती अवलंबून असेल, तर बाबरता दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहे, PQ आणि P1Q1. ऍक्च्युली हे दोन्ही ऑब्जेक्ट सेम साइजचे. तर P1Q1 हा आयच्या जवळ ठेवलेला आहे आणि PQ हा आयच्या जवळ ठेवलेला आहे आणि P1Q1 हा आय पासून थोड्यासा जास्त अंतरावरती ठेवलेला आहे. तर आता PQ न आय बरोबर केलेला अँगल हा किती अँगल आहे, अल्फा आहे. आणि P1Q1 न आय बरोबर केलेला अँगल किती आहे, बीटा. तर इथं काय लक्षात येतं, अल्फा जास्त आहे कोणापेक्षा, बीटापेक्षा.
म्हणजे ऑब्जेक्टनं आईज बरोबर केलेला अँगल जर जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट बिगर दिसतो आणि ऑब्जेक्टनं आईच्या बरोबर केलेला अँगल जर स्मॉलर असेल तर ऑब्जेक्ट हा कसा दिसतो स्मॉलर दिसतो. त्यामुळं एखादा हा पेन छोटा दिसतोय पण मी जवळ आणलं तर तो कसा दिसतो बिगर दिसतो कारण या ऑब्जेक्टनं आय बरोबर केलेला अँगल मोठा होतो आणि या ऑब्जेक्टनं लांब अंतरावरती असला तर आय बरोबर केलेला अँगल कसा होईल कमी होईल. तर यानुसार आपण काय सांगू शकतोय ऍपरंट साइज ऑफ ऑब्जेक्ट सांगू शकतो.